महाराष्ट्र विधानमंडल द्वारा स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक इनके जन्म शताब्दी वर्ष समारोह के उपलक्ष्य में विभागीय परिसंवाद एवं 3 दिवसीय प्रदर्शनी का उद्घाटन मंगलवार को राज्य के मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, उप मुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा सभापति शिवाजीराव देशमुख समेत मंत्रिमंडल के उपस्थिति में हुआ। महाराष्ट्र विधानमंडल की ओर से महाराष्ट्र राज्य के दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक इनके जन्म शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में आयोजित जन्म शताब्दी वर्ष समारोह मंगलवार को शहर के सांस्कृतिक भवन में संपन्न हुआ। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, उप मुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा सभापति शिवाजीराव देशमुख, राज्य के कृषि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य मंत्री मनोहर राव नाईक, सांसद आनंदराव अडसूळ, विधायक वसंतराव पुरके, रवि राणा, राव साहब शेखावत, प्रवीण पोटे, महापौर वंदना कंगाले, 5 जिलों के पालक मंत्री आदियों की उपस्थिति में यह गरिमामय आयोजन मंगलवार को शहर में हुआ। मुख्यमंत्री समेत मंत्रिमंडल ने वसंतराव नाईक स्मृति प्रीत्यर्थ आयोजित 3 दिवसीय प्रदर्शनी का उद्घाटन किया। उसके पश्चात दीप प्रज्वलन से परिसंवाद समारोह की शुरुआत हुई। मान्यवर अतिथियों के सम्मान समारोह पश्चात परिसंवाद समारोह की शुरुआत हुई। ध्यान से देखते थे। प्रगतिशील महाराष्ट्राच्या विकास रथाला योग्य दिशा दिली ती माननीय वसंतराव नाईक साहेबांनी 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील गहुली या छोट्याशा गावात झाला। महादेवाचा डोंगर तेथे अजून झोपला गोळा किसान शिखर या ठिकाणी या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे आगमन झालेले आहे। माझी या ठिकाणी अन्न व औषधी प्रशासन मंत्री सन्मान्य मनोहरराव नाईक साहेब काळ्या आईशी इमान राखणे नवा अंकुर फुटत राहावा, अंधाराला दूर सारुनी अन्याय निवारत राहावा, अंधाराला दूर सारुनी अन्याय निवारत राहावा, संयम शांती अहिंसेने राष्ट्रभक्ती फुलवित राहावा, संयम शांती अहिंसेने राष्ट्रभक्ती फुलवित राहावा, विकासाचा हा मंगल दीपक पृथ्वीराज चौहान साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे स्वागत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा यांचे स्वागत उपाध्यक्ष करतात। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सन्मान्य नामदार मनोहर राव नाईक साहेब। स्वर्गीय वसंतराव नाईक हरित क्रांति के प्रणेता थे। खेती और किसान दोनों के उत्थान के लिए उनका कार्य अतुलनीय है, ऐसा प्रतिपादन राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार ने किया। विरोधक असू द्या, राज्यकर्ते असू द्या, सत्ताधारी असू द्या, त्या सगळ्यांना कामं लोकांच्या आल्यानंतर त्याची सोडवणूक झाली पाहिजे हे आपण त्यांचा पाठीमागचा साधारण आपण इतिहास बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। नाईक साहेबांच्या कर्तृत्वाचा गौरव व्हावा आणि त्यांचं कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावं याच उद्देशाने 1 जुलै 2012 ते 1 जुलै 2013 हे वर्ष आपण नाईक साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। त्याच्यामध्ये हे नाईक साहेबांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, उत्तुंग व्यक्तिमत्व किंवा त्यांचं कर्तृत्व हे वर्षभरात सर्वदूर पोहोचवणं शक्य नाही,
आणि या चांगलीतनं जन्मशताब्दी वर्षातले कार्यक्रम पुढील वर्षात देखील कायम ठेवण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे. त्या सगळ्या कामाच्या करता साधारण 100 कोटी रुपये अर्थसंकल्पामध्ये आपण भरीव तरतूद केली. खूप काही चांगले निर्णय आपण त्याच्यामध्ये घेतोय. ते निर्णयाची अंमलबजावणी अतिशय व्यवस्थितपणे झाली पाहिजे म्हणून स्थानिकांनी पण त्याच्यामध्ये मदत करावी अशी माझी सुरुवातीलाच आग्रहाची विनंती राहणार आहे. नाईक साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांची स्मृती जागवण्यासाठी आपण विविध कार्यक्रम आयोजित करतोय आणि त्याचबरोबर परिसंवाद उपक्रम देखील हाती हे घेतलेले आणि विधानमंडळाचे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करीन आणि या सगळ्यांना धन्यवाद देईन की शेवटी नवीन पिढीला देखील त्यांनी यांच्या कारकिर्दीमध्ये काय केलं. आज आपण जर प्रदर्शन बघितलं तर त्या प्रदर्शनामध्ये देखील त्यांचे वेगवेगळे जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याला अनुसरून काही फोटो आपण दाखवलेले आहेत. खरं तर मी मुख्यमंत्री आणि आम्ही मंत्रिमंडळातले सगळे सहकारी ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस पाठीमागच्या ह्या मोठ्या मोठ्या व्यक्तींनी जे काही निर्णय घेतले अशी कल्पना त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारे या राज्यातल्या चांगल्या प्रकारच्या गोष्टी होण्याच्या करता घेतलेले निर्णय त्यामध्ये विशेषतः वसंतराव नाईक साहेबांचं आम्ही त्या काळामध्ये अतिशय लहान होतो परंतु पवार साहेबांना सुरुवातीला अतिशय तरुण वयामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाची संधी दिल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी त्या व्यक्तींच्यावर सोडायची आणि राज्यामध्ये फिरत असताना सतत शेतकऱ्यांना काय अडचणी येत आहे हे तसं बघितलं तर अवघड काम. 11-11.5 वर्ष ओढीली त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी वसंतराव नाईक साहेबांनी सांभाळली. पण त्याच वेळेस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब दिल्लीतून वेगवेगळ्या योजना द्यायचे. त्यांचं दोघांचा समन्वय इतका चांगल्या पद्धतीने होता की कधी कुठं अंतर या लोकांनी आपल्यामध्ये पडून दिलेलं नाही. उसके बाद वसंतराव नाइक की जीवनी पर आधारित पुस्तिका और चित्र का विमोचन हुआ. सन्मान्य मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, सभापती साहेब, उपाध्यक्ष साहेब, उपस्थित नामदार विखे पाटील साहेब, नामदार विनोदराव नाईक साहेब, खासदार साहेब, या ठिकाणी उपस्थित आनंदराव कळसे साहेब, आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण याचं इनॉग्रेशन करावं. उद्घाटन होईल. महानायक वसंत तू विधानमंडल के सभापति शिवाजीराव देशमुख ने भी अपने मार्गदर्शन में वसंतराव नाईक इनके जीवनी पर प्रकाश डाला. स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या कालखंडात ज्या कोणाला हात जोडून बघता आला त्यापैकी मी स्वतः 1962ला महाराष्ट्रामध्ये पंचायत राज हा कायदा अस्तित्वात आला. 1962 साली प्रथम जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शन झाली आणि लोकशाहीची खरी क्रांती त्यावेळेला घडली. म्हणजे गावातला सामान्य कार्यकर्ता तो गावात काम करत असताना तालुक्यात काम करत असताना नेता असतो. त्या अनुषंगानं सलग 2-3-4 वर्ष अभ्यास केला गेला आणि ग्रामीण भागाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना जर अशा पद्धतीनं आम्ही संधी दिली नाही आणि ही संधी जर खऱ्या अर्थानं त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आले, जिल्हा परिषद अध्यक्ष आले. तसे जिल्हा परिषद ही
ती त्या ठिकाणी तयारी झाली. एकंदरीत 6 पदाधिकारी हे जिल्हा परिषदेने असावे, त्यांना त्याच्या संस्थांसाठी. त्यानंतर सगळ्यात कठीण दुष्काळ हा यावर्षी महाराष्ट्रात जो पडला तो दुष्काळ मानावा. त्यावेळी लोकांना रोजगार आवश्यक होता आणि कितीही रोजगार दिला तरी जे गरीब लोक आहेत बराच महत्वाचं. राज्याचं नेतृत्व हे प्रत्यक्ष समाजाबरोबर वावरत असेल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने अपने अध्यक्षीय भाषण में 12 साल तक महाराष्ट्र का मुख्यमंत्री पद संभालने वाले वसंतराव चौहान सभी को साथ लेकर काम करने वाले नेता थे. ऐसा कहते उनके किसान हित वाले अभ्यास को अमल में लाने का दावा किया. विकासाच्या दृष्टीनं पुढे नेणाऱ्या नाईक साहेबांनी सलग 12 वर्ष राज्याचं मुख्यमंत्री पद संभाळलं. माहिती पाहिली, आधीच्या वक्त्यांनी माहिती दिली. त्यांच्या बंजारा समाजाचे ते पहिले वकील, अत्यंत साध्या कुटुंबात येवली सारख्या गावात झालेला त्यांचा जन्म. वकील म्हणून त्यांनी केलेलं काम, सदस्य म्हणून काम करत असताना लगेच त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी पडली. कालांतरानं सुरुवातीला उपमंत्री आणि नंतर मग सरकार महसूल मंत्री आणि पर्यायानं मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन राज्याच्या सर्व विभागातल्या सर्व नेत्यांना एकत्र घेतलं, मंत्रिमंडळामध्ये त्यांना काम करण्याची संधी दिली, त्यांचं कर्तृत्व ओळखलं, प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे विभाग वाटून दिले, बढती देत गेले. अत्यंत छान ठरवणारा काळ म्हणून हा काळ होत होता. वसंतराव नाइक बड़े ही अभ्यासु थे. उनके अभ्यास का अध्ययन कर महाराष्ट्र को सुजलाम सुफलाम बनाने का निर्धार जताते पानी का जतन जरूरी होने पर उन्होंने जोर दिया.